हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालयाबद्दल संपूर्ण माहिती. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण हायकोर्टबद्दल संपूर्ण माहिती. घटना कलम आपल्या घटनेनुसार, राज्यघटनेनुसार घटना कलम क्रमांक 214 नुसार मीन्स कॉन्स्टिट्यूशनमधील आर्टिकल 240 नुसार प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून सुद्धा उच्च न्यायालय असेल, अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. त्याप्रमाणे सध्या देशात 24 इतकी उच्च न्यायालये आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. जसे की महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्यांची महाराष्ट्रात 3 खंडपीठे आहेत. आता खंडपीठे कोणती? फ्रेंड्स, हा प्रश्न लक्षात ठेवा. प्रत्येक परीक्षेमध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो की मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती? तर आन्सर आहे नंबर 1 पणजी मीन्स गोवा, नंबर 2 नागपूर आणि नंबर 3 वर आहे औरंगाबाद. हा प्रश्न लक्षात ठेवा. आणि रचना पाहूया. आता उच्च न्यायालयाची रचना कशी असते? तर न्यायाधीशांची संख्या. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश असतात. तसेच त्या त्या राज्यातील परिस्थितीनुसार न्यायाधीशांची संख्या कमी जास्त असते. नेक्स्ट आहे न्यायाधीशांची नेमणूक. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केल्या जाते, कशी होते? उच्च न्यायालयातील सर्वोच्च न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. आता उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीश, माननीय सरन्यायाधीश आणि घटक राज्यांच्या राज्यपालांचा सल्ला घेतात. तर इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना भारताचा माननीय सरन्यायाधीश, त्या राज्याचा राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला घेतात. हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे की न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून कशी करण्यात येते, याबद्दल सर्व माहिती या प्यारामध्ये आलेली आहे. आता नेक्स्ट आहे न्यायाधीशांची पात्रता. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारण्यात येतो. तर कॉन्स्टिट्यूशननुसार आर्टिकल 217 नुसार पात्रता, न्यायाधीशांची पात्रता पुढील प्रमाणे आहे. तर नंबर 1 ते भारताचे नागरिक असावे. नंबर 2 त्यांनी कमीत कमी 10 वर्षे कोणत्याही न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. नेक्स्ट आहे कमीत कमी 10 वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी. नेक्स्ट कंडिशन आहे राष्ट्रपतीच्या मते ते कायदेशीर पंडित असावे, कायदेतज्ञ असावे. आणि आता त्यांचा कार्यकाळ बघूया. वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहतील किंवा तत्पूर्वी ते आपल्या स्वइच्छेने राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात. नेक्स्ट आहे शपथविधी. आता शपथविधी पाहूया. संबंधित राज्याचे राज्यपाल न्यायाधीशास शपथ देतात. आणि उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पाहूया आपण. अधिकार क्षेत्रामध्ये नंबर 1 प्रादेशिक क्षेत्राधिकार, नंबर 2 प्रारंभिक अधिकार क्षेत्र आणि नंबर 3 पुनर्निर्णयाचा अधिकार क्षेत्र. नंबर 4 वर आहे न्यायालयावर देखरेख ठेवण्याचा अधिकार. घटना कलम क्रमांक 227 नुसार मीन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधील आर्टिकल 227 नुसार संपूर्ण राज्याच्या न्यायव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. तर ही होती उच्च न्यायालयाबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.